गुलाबी साडी नेसलीयस. ट्रेंड फॉलो करते. मंगळसूत्र आहे, चौथं लग्न आहे आता. फक्त नवरा ऍक्च्युअली आता जो सगळ्यांच्या मनात की सार्थक आणि आनंदीचं नवरा आहे. इंजिनिअरिंगच्या पोरांचं असतं ना फायनल रंगपंचमीचा एपिसोड केला होता मॅडम भांग नंतर ह्याचा माझा एक सीन झाला, तोही खूप छान आणि गोड झाला. वो दुल्हन है, उसको टाइम तो लगेगा, थोडा टाइम तर घरी गेल्यावर जर तिला ते दाखवलं ना, ऐक ना दिव्या मला दे ना हे माझ्या मोबाईल व्हॉट्सअपला स्टेटस माझ्या आई वडिलांना तर आता भीती म्हणजे काही पाठवले फोटो वगैरे तर आधी त्यांचा मेसेज येतो हे शेअर करायचं जेवणासाठीच जाते, पण अदरवाईज संपले तुमचे एन्जॉयमेंट करायचे दिवस, हे जरा त्यांना त्याची जाणीव फायनली झालंय आमचं लग्न. अख्ख्या महाराष्ट्रात दवंडी पिटवा लागतात हार आणि तुरे आणि बजेट. हाय हॅलो नमस्कार, मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी चस्कावर. मन धागा धागा जोडते नवा मालिकेत आनंदी आणि सार्थकचं लग्न होतंय. फायनली सगळ्यांच्या मना सारखं का होईना पण या दोघांच्या मनासारखं होतंय आता. लग्न होतंय आणि गुलाबी साडी नेसलीयस. ट्रेंड फॉलो करते मी. ट्रेंड फॉलो करतेस, छान दिसतेस. कोणी ठरवलं होतं आणि तुला किती आवडले? मला खूप आवडलाय हा लुक, आणि हा लुक खरं तर जी डिझायनर आहे ती, प्रोडक्शन आणि चॅनल या सगळ्यांनी बसून सगळं बघून मग हा लुक फायनल केला आहे. सो ठरवलंय त्यांनी, पण फ्लॉन्ट मी करते. आणि गुलाबी फेटा इथे दिलाय. हो, आमचं मॅचिंग ऍक्च्युली तिचं साडी आणि हे, आणि ते असं त्यांनी खूप अगेन आम्ही दोघं बसतो ते करतात सगळं. म्हणजे सगळे चॅनल ईपीज आमचे क्रिएटिव्ह, कॉस्ट्युम डिझायनर असं सगळ्यांनी, आणि इवन काय म्हणतात त्यांना ते मास्टरजी जे येऊन अल्टरेशन करतात वगैरे सगळ्यांनी त्यांनी मेहनत केली. आम्ही फक्त कपडे घातले. म्हणजे आम्ही रेडी व्हायचं काम केलंय, बाकी काही आमचं आम्ही आता इथे ऍक्टिंग करणार आहोत. आणि नाही पण त्यांनी खूप डिटेल आणि काय म्हणतात प्रत्येक गोष्टीवर, इव्हन हिचं मंगळसूत्र वगैरे पण आहे त्याच्यासाठी पण आमचा ड्रेस आमचं खूप फिरून बिरून शोधून हवं तसं असं सगळं खूप त्यांनी कष्ट घेतलेत. खरं आणि कौतुक त्यांचं. कौतुक म्हणजे ते जे मंगळसूत्र आहे ते आधी प्रोडक्शन लेवलला जे आमच्या सुपरवायझर प्रोड्युसर आहे सुचिता मॅम, जो आमचा क्रिएटिव्ह आहे अक्षय, ते बघत होते. त्याच्यानंतर जे स्टार प्रवाहाचे प्रोग्रामिंग हेडमध्ये जे आहेत सगळे, मधुरा मॅम आहेत, अजिंक्य सर आहेत, मोनिका मॅम आहेत, अजून 1-2 जण आहेत, त्या सगळ्यांनी ते बघितलं, ते फायनल केलं त्यांनी. आणि मग त्याच्यानंतर ते डिझाईन केलंय सतीश सरांकडे, आणि मग इतकं सगळं होऊन मग ते फायनली सतीश सरांनी एक अप्रूव्ह केलं जे मंगळसूत्र इथे येणार आहे. माय गॉड, म्हणजे ही किती मोठी प्रोसेस होती खरं तर. मोठी प्रोसेस पेक्षा मी म्हणेन की म्हणजे स्टार प्रवाहाचं पण कौतुक याच्यासाठी, आणि लोकांना आवडतं पण याच्यासाठी की इतक्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये इतकी लोक लक्ष घालतात आणि इतकं डिटेल सगळं काम करतायत, म्हणून ते दिसताना पण छान दिसतं. मग एक्झॅक्टली, म्हणजे आता एवढं सांगितलंय तर माझ्या अपेक्षा सुद्धा वाढल्यात की नक्की कसं आहे डिझाईन आणि काय असणार आहे गुपित आनंदीच्या या मंगळसूत्राचं, आणि कसं छान दिसेल आनंदीवरती. नक्कीच. बरं, राजाध्यक्षांचं फॅमिली फंक्शन आहे, काय मोठा धिंगाणा होणारच आहे. संगीत, हळद, किती मजा येणार आहे. पुन्हा एकदा मालिकेत लग्न होतंय आणि पुन्हा एकदा आनंदी सजली आहे. चौथं लग्न आहे आता. फक्त नवरा ऍक्च्युली आता जो सगळ्यांच्या मनात होता की सार्थक आणि आनंदीचं लग्न व्हावं, सो तोच नवरा आहे. इंजिनिअरिंगच्या पोरांचं असतं ना फायनल आई शपथ फायनल, तशी पाहिली आता. सो आहे, पण मजा येते ओव्हरऑल. ही प्रोसेस एन्जॉय करायला मजा येते. म्हणजे आम्ही खरंच जी ऑफ कॅमेरा पण ऑन कॅमेरा पण जी सगळी लोक आहेत, असं जेव्हा मोठं काही असेल तर सगळे असतात एकत्र. आता आम्ही रंगपंचमीचा एपिसोड केला होता मॅडम भांग पिऊन करत तो वगैरे, त्याला पण ऍक्च्युली खूप छान रिस्पॉन्स आला लोकांचा. तर तेव्हा पण सगळे होते एकत्र, तर आम्ही खूप मजा करतो जेव्हा सगळे एकत्र असतात तेव्हा, कारण जेल झाली खूप छान टीम. आणि पुन्हा आता हे फंक्शन आहे, म्हणजे आता हळद झाली आमची, मेहंदीचं सुरू आहे म्हणजे या मालिकेत. हो, म्हणून फंक्शनिंग आहे कोट्या फक्त. बरं, भांग चढलेली, मजा आलेली. किती मजा आली ते सीन शूट करायला. मजा आली, म्हणजे मी पहिल्यांदा असं काहीतरी करत होते, म्हणजे माझा प्रयत्न आणि प्रयत्न होता माझा, पण आम्ही खूप एन्जॉय केलं. म्हणजे ते सीन स्पेशली नंतर ह्याचा माझा एक सीन झाला, तोही खूप छान आणि गोड झालाय तो. सो त्याच्यावर आता बरेच रील्स होत आहेत, कारण जसं आम्ही प्रत्येक इंटरव्ह्यू मध्ये सांगतो की आमचे जे फॅन पेजेस आहेत ते जे काय एडिट करतात, आणि ते खूप उत्तम एडिट करतात, सो ते आता तुम्हाला त्याच्यामध्ये बघायला मिळेलच. बरं, घरी गेलेत का फोटो?
नाही अजून काही? वेळच अगं मी आले मी रेडी पाठवायला झाले पण रेंज पाहिजे ते रेंजच नाही. पण नाही आणि एकतर वेळही नाहीये कारण बॅक टू बॅक आमचं म्हणजे मी साधारण सगळेच मला तिथे बोलवायला आले होते की चला आता चला आता चला एवढी आता हा आणि त्याच्यावर आमची डिझायनर अरे वो दुल्हन है उसको टाइम तो लगेगा थोडा टाइम तो दो असं म्हणून तिने सगळ्यांना पाठवलं आहे हो. पण नाही अजून तरी नाही अजून तरी नाही म्हणजे जाईल लवकरच. आणि आई वडिलांकडून अशा अपेक्षा वाढतात ना मग माझी आई तर हो म्हणजे ती आता जर मी तिला फोटो पाठवला ना तर तिचं असं होईल की मग मला व्हिडिओ करून पाठव किंवा मी घरी गेल्यावर जर तिला ते दाखवलं ना ऐक ना दिव्या मला दे ना हे माझ्या मोबाईल मध्ये आणि माझं असं की थांब आधी हे टेलिकास्ट होऊ देत कारण तिला मग ती उत्सुकता असते व्हॉट्सअपला स्टेटस ठेवायची की बघा माझी मुलगी किती छान दिसतेय असं म्हणून मग मी तिला थोडंसं म्हणजे थोडीशी तिच्याशी अशी वागते की नाही आता नाही देत मी तुला नंतर देत नाही, माझ्या आई वडिलांना तर आता भीती म्हणजे ते काही पाठवले फोटो वगैरे तर आधी त्यांचा मेसेज येतो हे शेअर करायचे आहेत का चालेल का वगैरे. ठीक. पण तुझे गेलेत का फोटो पाठवलेस आई वडिलांना? नाही नाही म्हणजे अजून कारण माझं आज पण थोडं ते हे वगैरे झालं हा फेटा आहे अजून मी म्हणलं ना मला आणि रेंजच मिळत नाही मी खूप लोकांकडे इकडे हॉटस्पॉट मागत जगतो दिवसभर. रेंजच नसते. बरं लग्न म्हटलं की जेवण फिक्स असतं म्हणजे आपण जातो लग्नाला जेवायला. तुम्ही कशासाठी जाता? जेवायला मी आणि ऍक्च्युली जर नवरा नवरी म्हणजे माझे फ्रेंड्स असतील किंवा लांबचे नातेवाईक वगैरे असेल तर फार काही मला उत्सुकता नसते मी फक्त जेवणासाठीच जाते पण अदरवाईज त्यांना भेटायचं हाय हॅलो करायचं कॉंग्रॅच्युलेट करायचं त्यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी कॉंग्रॅच्युलेशन्स आणि एक अर्थी म्हणतात ना की चला आता संपले तुमचे एन्जॉयमेंट करायचे दिवस हे जरा त्यांना त्याची जाणीव करून द्यायची आणि काय यायचं परत हा म्हणजे आहेर पण द्यायचा ते आहे महत्वाचं. हा जेवायलाच नाही आणि अगेन मला पण असं खूप लांबच्या किंवा अनोळखीच्या मला खूप बोर होतं खूप गर्दी असेल तर खूप 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 लोक नकोत पण मित्रांचं वगैरे असेल मित्र असतील सोबत तर खूप मजा येते. तर अशी लग्न असतात आता आहेत दोघं जण माझ्या सोबत आता आता मी त्यांना असंच कसं सोडू खाना झाला पाहिजे. ठरवलंयस पुन्हा एकदा बापरे जे काही मी उखाणे घेतेय आता केळवणापासून मी तयार करते तोपर्यंत सरांना जर माहिती झालं सरांना सर ते रेडी असतात मी त्याला विचारलं मी माझा असा प्लॅन होता ती म्हणेपर्यंत मी काहीतरी बट ठीक आहे. फायनली झालंय आमचं लग्न अख्ख्या महाराष्ट्रात दवंडी पिटवा. फायनली झालंय आमचं लग्न अख्ख्या महाराष्ट्रात दवंडी पिटवा. आनंदीचं नाव घेतो मन धागा धागा जोडते नवा. सगळं प्रमोशन. लग्नासाठी लागतात हार आणि तुरे लग्नासाठी लागतात हार आणि तुरे आणि बजेट ते नंतर सार्थक रावांचं नाव घेण्याचा आग्रह करा आता पुरे. किती छान किती गोड. बरं तुम्हाला हे उखाणे किती आवडले ते सांगा नक्की कमेंट मध्ये आणि तुम्हा दोघांनाही तुमच्या लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा. पुन्हा एकदा लग्न करा आम्ही पुन्हा एकदा येऊ. थँक्यू सो मच.